आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। राष्ट्रपुरुष व राष्ट्रपति का अपमान व मजाक उड़ाने वालों पर 10 साल की सजा का नया कानून बनाने की मांग को लेकर आज शुक्रवार 28 जून 2024 को सोलापुर शहर सिद्धेश्वर मार्केट यार्ड के पास सकल हिंदू समाज महाराष्ट्र की ओर से रास्ता रोक आंदोलन किया गया, जहां भारी संख्या में पुलिस बल को तैनात किया गया था। जय श्री राम, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज आम्ही तर सोलापुरात आंदोलन केले। पुणे येथे हडपसरला एका मनोरुग्णाने छत्रपती शिवाजी महाराजांवर दगडफेक केली। तो एका PSI पठाणचा मुलगा आहे आणि तो निस्ता त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर कसं काय दगडफेक करतो, त्याची मनोवृत्ती तपासली पाहिजे। आणि त्याला लगेच मनोरुग्णाचं सर्टिफिकेट आलं कुठून आणि त्याला लगेच एका दिवसात जामीन झाली कुठं, हे सगळं संशयाचं वातावरण आहे। त्यासाठी आम्ही प्रशासनाला आज विनंती करायला आलोय की छत्रपती शिवाजी महाराजांवर, महापुरुषावर जे जे असं करतील, विटंबना करतील, त्यांना 10 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा करा। कारण की आज जे महापुरुष होते म्हणून आज हिंदू धर्म टिकून आहे, हिंदू राष्ट्र टिकून आहे आणि हिंदुस्थान टिकून आहे। त्यांची जर विटंबना होत असेल तर आम्ही हिंदू धर्म कधीच सहन करणार नाही आणि छत्रपती महाराजांचा, शिवाजी महाराजांचा अपमान तर कधीच सहन करणार नाही। आणि आज ना उद्या जिथं जिथं या दर्ग्यावर, जे गडावर जिथे जिथं हे दर्गे उभारलेले आहेत, विटंबना चाललेली आहे, ते सुद्धा आम्ही काढून घेऊ। आणि या भविष्यामध्ये कधी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजचे गड किल्ले सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करू आणि असल्या मनोरुग्णाला ठेचून काढू। अहो मला एक सांगा, सर्टिफिकेट आलंच कुठं काय? आणि ते पठाण नावाचा PS आहे, त्यांनी त्याला लगेचच त्याला सर्टिफिकेट येतं। त्याच्या घरामध्ये ती संस्कृती आहे की शिवाजी महाराजांना आपले हिंदू हे दुश्मन आहे ते सांगण्यासाठी। म्हणून मी ठासून सांगतो की त्या PSI पठाणला निलंबित करा, तरच हे कुठंतरी कारवाई झाल्यासारखं होईल। अन्यथा त्याला रस्त्यावर सोडू नका, नाहीतर आम्ही कुठंतरी त्यांनी सापडला तर आमचे मनोरुग्ण भरपूर आहेत। कशा पद्धतीचं आज आंदोलन केलं तुम्ही? आम्ही आज इथं रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांवर कायदा व्हावा 10 वर्षाचा म्हणून।